4-5 दिवसापूर्वी मला एका जणांचा फोन आला, ऐका. मी फोन उचलला, मला म्हणे हॅलो कोण बोलते, म्हणलं संतोष महाराज पवार. त्यानं फोन कट केला. दुसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून फोन आला, म्हणे हॅलो कोण बोलते, म्हणलं संतोष महाराज पवार. त्यानं पुन्हा फोन कट केला. तिसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून फोन आला, मला हॅलो कोण बोलतंय, म्हणजे संतोष महाराज पवार. त्यानं पुन्हा फोन कट केला. ते 3-4 दिवस रोज मला फोन करू लागलं, नाव विचारू लागलं आणि नाव सांगितलं की फोन कट करू लागलं. मला एका दिवशी टेन्शन आलं ना, मला रोज मला फोन करायले, नाव विचारायले आणि नाव सांगितलं की फोन कट करायले. मला थोडंसं एका मिनिटासाठी असं वाटलं एखादी कथा बिता असं. 5व्या दिवशी मी त्याला फोन केला, त्यानं फोन उचलला. म्हणलं का रे बाबा, रोज मला तू फोन करायला, नाव विचारायला, नाव सांगितलं की फोन कट करायला, नेमका तुझा प्रॉब्लेम काय? ते म्हणे संतोष महाराज झालंय असं, 4-5 वर्ष झाले म्हणे परेशानी, काही कुठं मेळ बसन. हे कळालं ना तुम्हाला? हां, काही मेळ बसन म्हणे, पण योगानं जमलं होतं आणि हा नंबर आमच्या तिचा होता. कोणाचा? तिचा, म्हणजे होणाऱ्या बायकोचा. पण काय झाले की म्हणे तुम्हालाच फोन लागायला, मोबाईलचे परिणाम. मी म्हणलं होत असतं एखाद्या दिवशी रेंजचा प्रॉब्लेम, क्रॉस कनेक्शन, नेटवर्क इश्यू असतो. परत लावून बघ. त्यानं बरोबर 5 मिनिटानं पुन्हा मला फोन केला बरं का भाऊ. परत 5 मिनिटानं पुन्हा मला फोन केला. मी फोन उचलला. मला म्हणे हॅलो कोण बोलताय. मी आता संतोष महाराज नाही म्हटलं, मी म्हटलं मी संध्या बोलते. अशी रेंज आली त्याला, अशी रेंज आली. म्हणे का गं 4 दिवस झाले फोन लावायला, कोणा संतोष महाराजाला फोन लागायला. मला सगळं माहीत होतं याचं गणित. मी म्हणलं काय सांगू, होत असते एखाद्या वेळेस रेंजचा प्रॉब्लेम असतो, नेटवर्क कनेक्शन, क्रॉस कनेक्शन होतं. तिला हुशार होतं महाराज. ते म्हणे ठीक आहे, मी इकडून लावू लागलो, संतोष महाराजाला लागू लागला, पण तू का मला फोन केला नाही? खरं त्याचं, तू का फोन केला नाही? मी त्याला म्हणलं अहो काय सांगू, लय आठवण येत होती, लय बोला वाटत होतं. बोलताना लय हिरवळ असती महाराज. नवीन लग्न हो जमा बाबा असे बोलतात बायकोला. एक जण छतावर गेला आणि छतावर जाऊन बायकोला बोलू लागला बरं का, ज्याचे राहिले ते ऐका. छतावर गेला आणि बायकोला बोलला, म्हणे हसत असेल तर हसू पाठव. सुचतच कुठून काय माहित. हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर हसू पाठव. ती लय पुढची होती, पोहे टाकळीची होती. ती म्हणे भांडे घासायला खरगड पाठवू का? बोलताना लय गमतीनं बोलतात महाराज. ते मी तिनं मला विचारलं, म्हणे तू का फोन केला? मला आठवण येऊ लागली, बोला वाटलं. मग ते म्हणे फोन का नाही केला? मी म्हणलं खरं सांगू का, लय आठवण येऊ लागली, बोला वाट लागलं, पण प्रॉब्लेम असा होता म्हणलं माझ्या मोबाईलमध्ये बॅलेन्स नव्हतं. त्यानं फोन कट केला आणि 5 मिनिटात 999 रुपयाचं रिचार्ज मला केलं. कोणाला? हा फोन केला, आता जमलं. फोन केला, परत फोन केला. मी फोन उचलला, म्हणे हॅलो कोण बोलतंय. मी म्हणलं संतोष महाराज पवार. ती म्हणे कसं काय? म्हणलं रेंजचा प्रॉब्लेम. मला अजून गणित कळालं नाही होते. बायकोला अर्धांगिनी का म्हणतात माहिती आहे तुम्हाला? फुलांगिनी काऊन म्हणत नाही, अर्धांगिनीच काऊन म्हणतात कार्तिक महाराज? मी माझ्या पद्धतीनं उत्तर सांगतो. मी माझ्या मनचं आहे बरं काही, ग्रंथात नाही कोण्या. मी माझ्या पद्धतीनं त्याचा तर्क असा लावला, जिच्या सोबत लग्न केल्याच्या नंतर माणसाचा अर्धा अंग राहत नाही तिला अर्धांगिनी. कसं आहे? कभी हसबी लिया करो. अर्धांगिनी कोणाला म्हणतात? पत्नीला. का? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरे स्मराकारी. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा. हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी ज्ञानमाऊली गंगा. नमो पुंडलिकाय, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या पंढरीच्या देवा
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मज बाणरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये मस्तक हे पाय मस्तक हे पाय मस्तक हे पाय मस्तक हे पाय मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या योंतः प्रवेशम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांशास्त चरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वंशे विभूषित करानवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरुष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखारविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधा जो को दास जन्म जन्म मोहि दिजो श्री वृंदावन को वास रायगढ़ी मंदिरी बसे महाधराया चरणासी अर्पितो अजल मही काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक राजराज महाराज योगीराज सच्चित आनंद स्वरूप अकारण करुणा वरुणालय भक्त वंशकल्पतरु जगत आधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढवाळ भगवत भक्त साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली विश्ववंत ज्ञानोबराय अलंकापूर निवासी महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा 3 चरणाचा अभंग आहे. प्रस्तुत अभंगाचा भाव जर पाहायचा झाला अभंगाचा भाव फार सुंदर आहे, लक्ष देऊ नका. ज्ञानोबरांनी या जगाच्या पाठीवर देवाची 2 नावं साजरी सांगितली. कोणती कोणती? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरी 2 नावं साजरी सांगितली, एक राम आणि दुसरं कृष्ण. मग महाराज हे साजरे नाव काय करायचं तर तुम्ही तुमच्या हृदय मंदिरामध्ये हे स्मरायचे. हृदय मंदिरी स्मराकारी. कशासाठी स्मरायचे? कारण या कलियुगामध्ये जन्माला आलेला जीव स्वतःचा फायदा असल्याशिवाय काही काम करत हो का नाही? असं करा नाही तर असंच करा, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. आपण इथं कीर्तनाला आलो फायद्यासाठी आलो का काही फायदा नाही म्हणून आलो? बोला. जेवण कचून झालेत ना व्यवस्थित? आपला फायदा आहे म्हणून आलो का काहीच फायदा नाही म्हणून आलो? तुम्हाला सांगितलं इथं काय फायदा आहे? इथं आल्याच्या नंतर देवाचं नाव आपल्या कानावर पडतं आणि पुण्य आपल्या पदरात पडतं. हा काय झाला आपला फायदा? मी एवढ्या लांबून पार 150-200 किलोमीटरहून आलो, घासा बसलेला आहे, तब्येत तर अशी पाहायचंच काम नाही, हातपाय काळीमुडी पोट नागोबाची वाय, पण तरी सुद्धा हे सगळं जीव मुठीत घेऊन आल्यासारखं आलो. 150 किलोमीटर आलो. कशासाठी आलो? कोण म्हणलं पैशासाठी आलो? नाही, खरं आहे ना, पैशासाठीच आलो. पण आहे का मला सांगायचं काय, प्रत्येक जण कशासाठी येतो? फायद्यासाठी. लक्ष देऊ नाही का? ज्ञानोबरांनी सांगितलं बाबा या जगाच्या पाठीवर 2 नावं साजरी आहेत, ती तुम्हाला स्मरायची आहेत. एका साधकानं प्रश्न केला, महाराज याच्यात आमचा फायदा काय?
ज्ञानोबाराय सांगतात बाबा फायदा एवढाच आहे, या 84,00,000 येवण्याच्या फेऱ्यातून जर तुम्हाला सुटका करून घ्यायची असेल तर ती सुटका तुमच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत. आपल्याला जर आपली सोडवण करून घ्यायची असेल तर रामकृष्ण नावाचा सहारा आहे. आपुली आपण करा सोडवण. सोडवण करत असताना एक नियम सांगितला, म्हणे काय नियम आहे? संसार बंधन तोडावेगी. संसार नावाचं बंधन वेगानं तोडायचं. साधक तेवढ्यावरही थांबला नाही. साधकानं विचारलं, ज्ञानोबाराय तुम्ही आम्हाला उपदेश करता इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही फक्त आम्हालाच उपदेश करताय का तुम्ही तुमच्या जीवनात हे आचरणात आणलात? त्यावेळेस त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणात दिलं. ज्ञानोबाराय काय म्हणतात, बाबा मी फक्त तुम्हाला उपदेश नाही रे केला, मी माझ्या जीवनामध्ये माझ्या ध्यानामध्ये रामकृष्ण नावाची माळा जपली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्री मूर्तीराय. अभंगाचा सरळ सोपा भाव आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असल्या आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 44वे तथा श्रीमद भागवत भक्ती कथा महोत्सव, ज्यांच्या मुखारविंदातून आपण भागवत श्रवण करत आहात, भागवताचार्य नंदकिशोर महाराज हिंगोलीकर. त्याचबरोबर सुंदर दररोज हरिकीर्तनाचं आयोजन आहे आणि आज माझ्या वाट्याला आलेली ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. तेच बघू लागलो झोपले का जागेत, बाकी काय नाही. मी ध्यानावर आहे. 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली. माझ्याकडे सेवा येण्याचं नैमित्य म्हणजे माझा लाडका भाचा आमचे गणेशरावनी मला फोन केला. मला म्हणून महाराज आमच्या गावात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि त्या सप्ताहामध्ये तुमची सेवा पाहिजे, कितवा दिवस घालायचा? मी आपलं 10 आणि 13 सोडून कोणता पण घाला. आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्याकडे आलेली 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. आज ज्यांनी यजमानपद घेतले श्री आमचे गणेश महादेवराव नाईक, त्यांचा समस्त परिवार असेल. त्याचबरोबर आमच्याच गावातील आमचे भाचे आमचे पिंटूभाऊसुद्धा उपस्थित आहेत. त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ मंडळी, आमचे सरपंच असतील, त्याचबरोबर मुरलीधर भाऊ व समस्त ग्रामस्थ मंडळी, सगळ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली कीर्तनाची सेवा आहे. चला सर्वांचं नाव घेतलं असं समजूया आणि कीर्तनाला सुरुवात करूया. जर कोणाला राग आला असेल एका उखाण्यात नाव घेतो, घेऊ का? उगा पुन्हा कोणी म्हणायला नको माझं नाव नाही घेतलं, घेतोच एकदा. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबारायचा मान राखून. विठाल. चला आज ज्यांचा अभंग आहे ते ज्ञानोबार आहेत. अभंगाच्या सुरुवातीला मी काय भाव तुम्हाला सांगणार आहे. कीर्तनात बसल्याच्या नंतर फ्रेश बसायचं, चेहरा हसरा ठेवायचा. काही काहीच्या चेहऱ्याकडे पाहिलं असं वाटतं सगळ्या पोहे टाकळीचं दुःख त्याच्या एकट्यावरच आहे. कीर्तनामध्ये गंभीर बसायचं नाही, कारण गंभीर तर गौतम आहे. फ्रेश बसायचं, लक्ष देऊ नाही का. अभंग ज्यांचा आहे ते ज्ञानोबार आहेत. माझ्याकडे जास्त वेळ नाही, बरोबर 9:30 वाजले, 10:30ला जय विठ्ठल होणार, काळजी करायची ना. अभंग ज्यांचा आहे ते ज्ञानोबार आहेत. आजच्या अभंगामध्ये काही भाव मी तुम्हाला सांगणार आहे. ज्ञानोबाराय आपल्याला उपदेश करतात, थोडक्यामध्ये नामाचं महात्म्य सांगतात. मग सांगतात कुणाला? तर नरदेहात आलेल्या जीवाला. दुसरा प्रश्न असा आहे, ज्या ज्ञानोबाराने आपल्याला उपदेश केला त्या ज्ञानोबाराचा आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे का? त्याच माणसानं ज्ञान सांगितलं पाहिजे ज्याच्याकडं त्या गोष्टीचं ज्ञान आहे. बरोबर आहे ना? एखाद्या गावातलं पोरग, आता तुमच्या गावातलं एखादं 4-5 वर्षाचं लेकरू उठलं, आमच्या महाराजाकडे गेलं, महाराज मी तुम्हाला थाप टाकायचं शिकवतो, म्हणलं चालेल का? नाही चालणार. कार्तिक महाराजाकडे एक जण गेलं, म्हणे महाराज मी तुम्हाला थापा टाकायचं शिकवतो, चालेल का? त्याला दुसऱ्या थापा भरपूर येतील. हां कळालं. 5G लक्ष देऊ नाही का. पण मृदंगाची थाप कळणार नाही. रमेश महाराजाकडे एखादा गावातलं समजा पोरग गेलं, म्हणे महाराज मी तुम्हाला सारेगम पदनिसा शिकवतो, जमल का? त्याच्यासाठी काय करावं लागेल ते कळालं तुम्हाला. हां, त्यासाठी काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. म्हणजे एखाद्याला जर उपदेश करायचा आपल्याला त्या गोष्टीची माहिती असली पाहिजे. ज्ञानोबाराय आपल्याला रामकृष्ण नावाची ताकद सांगतात, त्या अर्थी ज्ञानोबारायाकडे तेवढं ज्ञान आहे का? ज्ञानोबारायाने तेवढा अनुभव घेतलाय का? 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, लक्ष देऊ नाही का. वारकरी संप्रदायामध्ये 3 सूत्र फार मुख्य पाहिली जातात. पहिलं सूत्र भक्ती, दुसरं सूत्र वैराग्य आणि तिसरं सूत्र बोला ज्ञान. भक्ती, वैराग्य आणि ज्ञान. आपल्याला अभंगाकडे जायचंय, थोडंसं लक्ष देऊ नाही का. भक्ती म्हटलं की आपल्या समोर एका संताचा चेहरा येतो.
काय नाव त्या संताचं? वा, काय नाव? श्रीमंत श्री नामदेव महाराज. किती भक्ती म्हणे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य महिमा संताचा. नामदेव महाराजाच्या हातून कोण जेवलं? झोपल्या का? कोण जेवलं? देव जेवला. आपल्या हातून का जेवत नाही? नामदेव महाराजाच्या हातूनच का जेवला? त्याचं कारण आहे, आपल्या भक्तीमध्ये आणि नामदेव महाराजाच्या भक्तीमध्ये किती फरक आहे. तुमच्याकडे बैलपोळ्याचा सण असतो, असतो का नाही? असतो. बैलपोळ्याच्या सणाला आपण खायला काय करतो? पुरणपोळी. महिला मंडळी लक्ष द्या, आपल्याला जी खायची पुरणाची पोळी त्याच्यात पुरण किती असते? आपल्याला असं एवढा उंडा, आणि देवाला दाखवायची ती किती असते त्याच्यात? आमच्याकडे त्याला चिपट म्हणतात, तुमच्याकडे चिपटच म्हणतात ना. आपल्या भक्तीचं नामदेव महाराजाच्या भक्तीतला अंतर पहा. आपल्याला जी खायची पुरणाची पोळी त्याच्यात पुरण एवढं आहे, देवाला जी दाखवायची खाऊ घालायची नाही, दाखवायची तिच्यामध्ये पुरण एवढंच आहे. आपली भक्ती कशी आहे? अजून सोपं, नारळ फोडतो आपण, बरोबर आहे? नारळ फोडल्याच्या नंतर नारळ जर चांगलं निघालं तर देवाला एवढाच कुटका आहे, आणि जर नासकं निघालं तर तेव्हा मड्या. सगळं देवालाच. चांगलं नारळ निघालं तर आपण घरी घेऊन येतो, नासकं निघालं तर देवाला देतो. आपल्या भक्तीचं साम्य सांगितलं. नामदेव महाराजाची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, नामदेव महाराजाच्या हातून जगाच्या मालकानं नैवेद्य खाल्ला. नामदेव महाराज जगाच्या मालकाच्या समोर गेले. दामू शेट्टीनं सांगितलं, नाम्या मी गावी चाललोय, दररोजचा नित्यनेम पांडुरंगाला नैवेद्य दाखवायचा. सहज बोलून गेले, खाऊ घालायचा. नामदेव महाराज लहान होते, काय माहिती दाखवायचा का खाऊ घालायचा. नैवेद्य घेऊन गेले, देवाला विनंती करू लागले, घेऊन आलो नैवेद्याला, एक तरी घे घास विठ्ठला. देवाच्या समोर नैवेद्य घेऊन गेले, देव काय खाईना. नामदेव महाराजांना शपथ घातली, तुला शपथ आहे म्हणे, जर तू नाही आला तरी देव ऐका ना. शेवटी सांगितलं, जर नाही खाली उतरला तर डोकंच फोडून घेतो. जगाचा मालक विटेवून खाली उतरला, नैवेद्य खाल्ला. मला एवढंच सांगायचंय, जगाच्या पाठीवर भक्ती म्हटलं की एका संताचा चेहरा आठवतो. काय नाव त्यांचं? नामदेव महाराज. चला 2 नंबर सूत्र, वैराग्य. म्हणजे वैराग्य म्हटलं की तुकोबारायांचा चेहरा आठवतो. का आठवतो? त्याचं कारण आहे, दुष्काळ पडला, दुष्काळामध्ये सगळे लोक अन्नासाठी तरसू लागले. तुकोबारायांना हे ज्यावेळेस दिसलं, तुकोबारायांनी सगळ्या गावात दवंडी पेटवली. म्हणजे ज्याच्या ज्याच्या घरामध्ये खायला अन्न नसेल त्याने तुकोबारायांच्या घराकडे यायचं, आणि जेवढं लागल तेवढं धान्य घेऊन जायचं. कारण त्यावेळेस तुकोबारायांच्या घरामध्ये सावकारी होती. तुकोबारायांच्या घरात धान्याच्या कणग्या भरल्या होत्या. गावातल्या लोकांनी दवंडी ऐकली, सगळे गावातले लोक तुकोबारायांच्या घरी आले. पाहता पाहता तुकोबारायांच्या घरातल्या सगळ्या कणग्या रिकाम्या केल्या. ऐका ना, लोकांनी एवढं नेलं, तुकोबारायांच्या मुलाबाळांना खाण्यासाठी सुद्धा पसाभर धान्य ठेवलं नाही. त्याचा परिणाम काय झाला? स्त्रियकांना करता हे दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, आटीला द्रव्य नेला मान. अजवटाळी म्हटले, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. थोडा मॉनिटरचा आवाज वाढव. तुकोबारायांची पत्नी अन्नासाठी तरसून मेली. मुलाबाळांचा विचार केला नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. याला काय म्हणायचं? याला काय म्हणायचं? वैराग्य. तेच वैराग्य आपल्यासारखं नव्हतं. सकाळी बायको संग भांडवतो, एवढा वैतागतो, एवढा वैतागतो, त्याला वाटतं असं वाटतं आता संन्यासच घेतो का काय, आणि संध्याकाळी पुन्हा तिथंच. आपल्यासारखं वैराग्य होतं का? नाही. तुकोबारायांचं वैराग्य. चला, भक्ती नामदेव महाराज, वैराग्य तुकोबाराय. अभंगाकडे यायचं. आता लॉक खोलतो, अभंगाचं लॉक. चला अभंगाकडे. म्हटले ज्ञान. अरे ज्ञान म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबारायचा चेहरा तर आठवतो महाराज, इथपर्यंत ठीक आहे. पण ऐका, ज्ञानोबारायच्या ज्ञानाला उपमा कशाची आहे माहितीये का? ज्ञानाचा
त्याला म्हणायचं प्रमाण. दाजी मांडी घाल असं. तुम्ही इकडे या जरा, इथे या. पोरं या इकडे 4-5 जण सर. इकडे सर पहिला, इकडे सर. ए शूटर या इकडे. असं दिसतं या, दिसतं. पाहते मुजोर आहे का मागच. ऐ गुलाबी इकडे. बरोबर सावधान. हाताची गाडी आहे. मनातल्या मनात लय शाद येत असतील मला. टाळी वाजवा एकदा सर्वांनी. ज्ञान म्हटलं, उपमा दिली काय? ज्ञानाचा 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 सागर सखा माझा ज्ञानेश्वर. काय म्हटले? ज्ञानाचा सागर. पोरो सागर केवढा असतो? तुम्ही समुद्र पाहिलाय का? समुद्र आपले तळ नाही, समुद्र. समुद्र केवढा असतो? फोटोत पाहिला का? बाकीचे बोल नका. फोटोत पाहिला का? मी सांगतो, समुद्र एवढा असतो. हो नाही, ज्याची गणना करता येत नाही त्याला काय म्हणायचं? सागर. तसं ज्ञानोबरायाच्या ज्ञानाची गणना नाही म्हणून पदवी ज्ञानाचा सागर. का आपल्याला ज्ञान सांगतात, का आपल्याला उपदेश करतात? त्याचं कारण आहे, कारण ज्ञानोबरायाकडे ज्ञानाचा सागर आहे. पहिला मुद्दा क्लिअर झाला. चला दुसरा मुद्दा सांगतो. का आपल्याला सांगण्याचा त्यांचा अधिकार आहे? प्रपंचामध्ये जिच्यावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो, आपल्या घरामध्ये आपल्याला आवडणारी व्यक्ती कोणती? कोण सांगितलं? कोण सांगितलं? बायको. बरोबर. पोरो तुम्हाला घरात कोण आवडतं रे? वा. तुला कोण आवडतं रे? आई म्हणतो का मम्मी म्हणतो? मम्मी. वा हुशार आहे ते. टाळी वाजवा की तसं. तू काय म्हणतो रे? पागल आहे तू. तू रे? मम्मी. हुशार आहे तू. आई म्हणतो का मम्मी? आई म्हणतो. पागल आहे तू. तू रे? आई. तू पण पागल आहे. मम्मी म्हणणार इकडे आहे कोणी पण? मम्मी मम्मी. ए वाट्यावर बसलेल तू. तू काय म्हणतो रे? हा. मम्मी म्हणतो का आई म्हणतो? आई. पागल आहे तू. मम्मी ते मधात ते पायात डोकं घालून बसले. तू काय म्हणतो रे? आई का मम्मी? आई. तू पण पागल आहे. मम्मी म्हणणार कोण होतंय? येस. वा वा वा. तुला माहिती आहे बाबड्या मम्मी कोणाला म्हणतात? आईला. ते म्हणले आईला. जमलं आता. आईला मम्मी म्हणतात, मम्मीला आई म्हणतात. आहे का नाही? इकडे बघ, माझ्याकडे बघ, इकडे बघ. लेकरू आहे महाराज ते. ऐका, मम्मी कशाला म्हणतात मी सांगतो, माझ्याकडे लक्ष दे. इजिप्त देशामध्ये माणूस मेल्याच्या नंतर, हे इथं बसलेल्या मम्या लक्ष देऊन ऐका. हां. इजिप्त देशामध्ये माणूस मेल्याच्या नंतर त्याची डेड बॉडी एका कॅरीबॅग मध्ये गुंडाळली जाते. कॅरीबॅग मध्ये गुंडाळलेल्या डेड बॉडीला एका लाकडी पेटीमध्ये बंद केल्या जातं. सोप्या भाषेत सांगतो, लाकडी पेटीमध्ये ठेवलेल्या मेलेल्या मड्याला मम्मी असे म्हणतात. मम्मी म्हणजे मेलेलं मड. आजपासून मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं बाळा? वा. एवढं जरी घरी नेलं तो आपल्या कीर्तनाचं सार्थक झालं. चला, मला सांगायचं एवढंच. जुन्या काळामध्ये या आई शब्दासाठी एक फार सुंदर शब्द होता. सांगता येईल कोणाला? मी का सांगतोय? ज्ञानोबरायाचा आपल्याला सांगण्याचा अधिकार आहे का? जुन्या काळामध्ये, आता हे काळानुसार शब्द बदलले हो. आता काही आई म्हणत होते, त्याच्यानंतर मम्मी झालं, मम्मीचं मॉम झालं. बरोबर नाही? आता मॉमचं फक्त एकच अक्षर होऊ नये म्हणजे झालं, आहे का नाही? आधी काही जण डॅडी म्हणत होते, डॅडीचं डॅड झालं. त्या डॅडचं डेड होऊ नये म्हणजे झालं. सगळे शब्द बदलले, सगळे. पहिलं सिस्टर म्हणत होते, बहिणीला सिस्टर. सिस्टरचं सिस झालं, शॉर्ट फॉर्म. सिस्टरचं सिस झालं, ब्रदरचं ब्रो झालं. पण बायकोचं बोका करायची ताकद कोणाचं? सगळे शब्द बदलले, पण बायकोचा नाही बदलला. चला, मला सांगायचं एवढंच. जुन्या काळामध्ये आई या शब्दासाठी एक फार मार्मिक शब्द होता. त्या शब्दाचं नाव वा. काय नाव होतं? माय. काय म्हणायचे? माय. घरामध्ये आपण जिच्यावर प्रेम करतो ती आपली माय आहे.
सांगा मला, आपल्या आईनं सांगितलेलं आपण ऐकतो का नाही? हो म्हणा, नाहीत नाही म्हणा. आपल्या माईनं सांगितलेलं आपण ऐकतो का नाही? हे आजकालचे ऐकत नाही, ते सोडून द्या. आजकाल बापाचं ऐकणं तर माईचं काय ऐकणार आहे? पण आई आपल्याला सांगणं योग्य काय योग्य, आईनं आपल्याला उपदेश करणं योग्य काय योग्य योग्य. जसं संसारामध्ये आपल्याला आपल्या माईनं सांगितलेलं योग्य आहे, आपण ते ऐकतो, तसं वारकरी संप्रदायामध्ये आमची एक माय आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. एका जननी पाय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. वा वा वा, टाळ टाळ. एका जनार्दनी पाय मानितसे, एका जनार्दनी पाय वंदितसे, वंदितसे. पाहे आदी कुळाचा विचार, पाहे आदी कुळाचा विचार, पाहे आदी कुळाचा विचार, पाहे वाजवा टाळी. काय म्हटले? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. काय म्हटले? माय. कोणाला कोणाला? तुम्ही मुख्य आहेत का सगळे? बोला, कोणाला म्हटले? ज्ञानोबरायांना. काय म्हटले? माय. ज्या अर्थी ज्ञानोबरायांना माय म्हणतात, त्या अर्थी ज्ञानोबराय आपली कोण झाली? आई. मग आईनं लेकराला सांगणं योग्य का योग्य योग्य, म्हणून ज्ञानोबराय उपदेश करतात. विठ्ठल. चला, उपदेश करतात. कोणाला करतात? नरदेहात आलेल्या जीवाला करतात. काय उपदेश केला? म्हणले राम आणि कृष्ण हे दोन नावं साजरी आहेत. साधकांनी प्रश्न विचारला, म्हणले ज्ञानोबराय, या जगाच्या पाठीवर देवाचे अवतार अनंत आहेत, तसे देवाचे नाव सुद्धा अनंत आहेत. म्हटले अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अरे कितीतरी देवाचे अवतार आहेत, म्हणले कितीतरी देवाचे नाव आहेत, मग एवढ्या नावामध्ये फक्त दोनच नावं साजरी का? पूर्णावतार राम, पूर्णावतार राम, पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोटी संहार, दुर्जनाचा येणे करोटी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. दुर्जनाचा येणे करोटी संहार, दुर्जनाचा येणे करोटी संहार. पूर्णावतार रामकृष्ण, पूर्णावतार रामकृष्ण. टाळी वाजवा एकदा. का म्हटले दोनच नाव? तर कारण सांगितलं. म्हणले पूर्ण अवतार रामकृष्ण, देवाचे अवतार अनंत झाले. चला इकडे लक्ष द्या. मग हे दोनच नाव का? एक दृष्टांत देतो बघा. एकदा अकबर आणि बिरबल दोघ जण चालले होते. जात असताना अकबर बादशहाच्या हातामध्ये बिरबलानं एक गुलाबाचं फुल दिलं. जागे आहेत ना सगळे? त्या आजी पडत्यानं उठवा द्यायला. टाळी वाजवा एकदा सर्वांनी. अकबर आणि बिरबल दोघं चालले होते. जात असताना बिरबलानं काय केलं? एक गुलाबाचं फुल तोडून अकबराच्या हातात दिलं. मी का सांगतोय? राम आणि कृष्ण हे दोनच नावं का घेतले? लक्ष देऊ नाही का? गेले महाराज आणि फुल हातात दिला अकबराच्या. अकबरानं त्या फुलाचा सुगंध घेतला. अकबराला तो सुगंध एवढा आवडला, एवढा आवडला, एवढा आवडला. त्या अकबरानं बिरबलाला बोलवलं. म्हणे चल, आज या नगरामध्ये दवंडी पेटवायची. इथून पुढे
प्रत्येकाच्या शेतामध्ये मला एकच फुल दिसलं पाहिजे म्हणे. कोणतं? गुलाबाचं. का? त्याला सुगंध आवडला होता. कशाचा? गुलाबाचा. म्हणे प्रत्येकाच्या शेतामध्ये गुलाबच पाहिजे, दुसरं पीक नाही घ्यायचं. आता दौंडी पिटवली, राजा बोले दल हाले. काही हरकत नाही. लोक घाबरले सगळे. लोक म्हणले जर सगळ्या शेतात गुलाब पिकवायचा तर खाचं काय? ज्वारी कुठं लावायची, गहू कुठं लावायचा, ऊस कुठं लावायचा, पोट कसं भरायचं? म्हणे सगळीकडे गुलाब लावायचा. सगळे घाबरले आणि सर्वजण बिरबलाच्या जवळ गेले. म्हणजे बिरबला, हे सगळं घडलंय पण अवघड आहे म्हणे, खायचं काय? बिरबल म्हणला काही काळजी करू नका, मी याच्यावर तोडगा काढतो. दुसऱ्या दिवशी बिरबल अकबराच्या जवळ गेला. लक्ष देऊ नाही का? अकबराच्या जवळ गेला आणि बिरबलानं खिशामध्ये एक अत्तराची बॉटल नेली. त्या अत्तराच्या बाटलीतला एकच थेंब अकबराच्या हातावर टाकला. म्हणला चोळा. त्यानं चोळलं. घ्या म्हणे वास. घेतला. सांगा म्हणे कसा वाटला? अकबरानं सांगितलं बिरबला, काल तो मला फक्त एक फुल दिलं होतं, त्याच्यामध्ये फक्त गुलाबाचा वास होता, पण या अत्तराच्या एका थेंबामध्ये कमीत कमी हजारो फुलाचा सुगंध आहे म्हणे. काय म्हटला? एका थेंबात अत्तराच्या किती फुलाचा सुगंध आहे? हजारो फुलाचा सुगंध आहे. अकबरानं ज्यावेळेस सांगितलं बिरबलाच्या लक्षात आलं. बिरबल मला काम झालं. म्हणे राजे साहेब, आता तुम्ही सांगा म्हणे, या एका अत्तराच्या बाटलीत जर हजारो फुलाचा सुगंध आहे तर लोकांच्या शेतात गुलाब लावायची गरज आहे का? नाही. ही एक अत्तराची बाटली खिशात ठेवा, जेव्हा तुम्हाला ध्यान होईल हातावर थेंब टाका, चोळा, वास घ्या. हजारो फुलाचा सुगंध एका अत्तराच्या बाटलीच्या एका थेंबात आहे. ते म्हणे खरंय, माझा दृष्टांत संपला. लक्ष देऊ नाही का? जसं बिरबलानं अकबराला एका अत्तराच्या थेंबात हजारो फुलाचा सुगंध दिला, तसं ज्ञानोबरांनी या दोनच नावामध्ये हजारो देवाच्या नावाची ताकद दिली. महाराज दोनच नावं सांगितली म्हणे रामकृष्ण. चला, रामकृष्ण नावं किती ताकदवान आहेत, का साजरी आहेत? काहीतरी कारण असेल ना. ज्या अर्थी ज्ञानोबा आहे असं ठामपणे सांगतात, दोनच नावं, दोनच, त्या अर्थी या नावाची ताकद असली पाहिजे. म्हणे काय ताकद आहे? दृष्टांत नंबर 1, राम नावाची ताकद. किती साजरं आहे म्हणे रामनाव. रामायणातला प्रसंग आहे, लक्ष देऊ नाही का? एक 16 वर्षाची पोरगी, बापानं लग्न जमवल्याच्या आदल्या दिवशी रात्री ती पोरगी बाहेर आली आणि तिनं पाहिलं दारामध्ये काही पशु पक्षी प्राणी बांधले होते. सेवकाला विचारलं म्हणे, का रे दादा, हे जे दारात प्राणी बांधलेत, पशु बांधले, ते कशासाठी बांधलेत? त्यानं सांगितलं, बाई, उद्या तुझं लग्न आहे आणि उद्या तुझ्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना या प्राण्याचं मांस खायला दिलं जाणार आहे. हे ज्यावेळेस तिनं ऐकलं, त्याच रात्री 12 वाजता तिनं घर सोडलं, वनात गेली, एका आश्रमात राहू लागली. एका साधूची भेट झाली. साधूनं सांगितलं, पोरी, किशोरवयीन अवस्थेमध्ये आहेस, तरुण आहेस आणि का घर सोडलंस? तिनं सांगितलं, महाराज, बापानं लग्न जमवलं होतं. लग्न जमवलं, बापानं सांगितलं, मी पाहिलं तर माझ्या दारामध्ये काही प्राणी बांधले होते. मी सेवकाला विचारलं का? त्यानं सांगितलं, पोरी, उद्या तुझं लग्न आहे, उद्या तुझ्या लग्नामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना या प्राण्याचं मांस खायला दिलं जाणार आहे. ज्यावेळेस मला हे कळालं की माझ्या लग्नामध्ये कितीतरी निष्पाप मुक्या प्राण्यांचा जीव जाणार आहे, बाबा, मी लग्न केलं नाही, मी घर सोडलं. कोण होती? भिल्लनी शबरी. बोला, कोण होती? शबरी. भिल्ला कुळात जन्माला आलेली शबरी. साधून हा भाव ऐकला हो. मातंग ऋषी नाव होतं त्यांचं. त्यांनी पाहिलं, म्हणे पोरगी सांगते प्राण्यांचा जीव जाऊ नये, पशूंचा जीव जाऊ नये, म्हणून घरदाराचा त्याग केला. लग्न न करता वनामध्ये निघून आली. कुळ होतं तिचं भिल्लाचं. एक वाक्य सांगून जाईल महाराज मी या ठिकाणी आता सध्या. शबरीचं कुळ कोणतं होतं? बोला, भिल्लाचं. आपल्या समाजाच्या मानानं जर पाहायचं झालं तर भिल्ल समाजाला आपण थोडं खालचं समजतो. बरोबर आहे ना? समजतो ना? एका भिल्ल समाजातल्या, वाक्य लक्ष देऊ नाही का, एका भिल्ल समाजातल्या स्त्रीला कळालं, एका भिल्ल समाजातल्या शबरीला कळालं की निष्पाप मुक्या प्राण्यांचा जीव घेऊ नये, मांस खाऊ नये. पण आजकालच्या हिंदूला कळत नाही आपल्या धर्माची शोकांती काय. विठाला शबरीला कळालं, निघाली महाराज, वनामध्ये गेली, साधूची भेट झाली.
त्या साधूनं सांगितलं, शबरी तुझ्या अंतकरणातला भाव फार स्वच्छ आहे, एक काम कर, मी तुला 2च अक्षरी एक मंत्र देतो, राम नावाची ताकद सांगतो. का ज्ञानोबा राम नाव साजरं म्हणतात, लक्ष देऊ नाही का. 2च अक्षर देतो म्हणे, राम या मंत्राचा जप कर. एक दिवस ज्या नावाचा तू जप करते तो देव तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी येईल. ऐकताय ना तुम्ही? आंबट होईना ना? सगळे फ्रेश आहेत ना? टाळी वाजवा एकदा. 2 अक्षर दिले शबरीला आणि राम नावाचं भजन करू लागली. सारखं सकाळी उठल्यापासून राम 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 राम. तरुण होती, तरुण रोज सकाळी उठायची, बागेत जायची, फुलं तोडून आणायची. जो रस्त्यात जी वाट आश्रमाकडे येते त्या वाटेवरती रोज फुलं टाकायची आणि रामप्रभूची वाट पाहायची. रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे येशील. मॉनिटर लावला. आश्रमात या कधी रे येशील ही माझी प्रार्थना. रामा रघुनंदना. कोण म्हणायचं? ए झोपलेल्या हो, कोण म्हणायचं? शबरी शबरी. ऐका ना, किती दिवस वाट पाहिली? 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, म्हातारी झाली, हातामध्ये काठी घेतली. तेवढाच भाव, तेवढीच भक्ती, तेवढीच देवाला भेटण्याची तळमळ. रामनावाची ताकद सांगतो. का ज्ञानोबा रामनाव साजरं म्हणतात, लक्ष देऊ नाही का. हातामध्ये काठी, तोंडावर सुरकुट्या पडल्या, चालता येत नाही, पण तेवढ्याच तळमळीनं हातात काठी घेऊन जायची आणि रामाची वाट पाहायची. काय म्हणायची माहिती आहे? कब दर्शन देंगे राम परम हितकारी, कब दर्शन देंगे राम दीन हितकारी, रस्ता देखत शबरी की उमर गई सारी. संपूर्ण आयुष्य निघून गेलं. रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, बिलन की डगरिया. रामा रामा रटते रटते. संपूर्ण आयुष्य गेलं, आयुष्य पण वाट पाहायचं सोडलं का. कब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. कब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराई अंचल में बैठोगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खाओ. मीठे मीठे बेर अपने हाथों से खाओ. मीठे मीठे बेर अपने हाथों से खाओ. ओ साथ साथ लक्ष्मण जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. मेरे राम जी का आगमन हुशार झाले, हुशार झाले, हुशार झाले. काय म्हटले? जब मेरे राम जी का आवन होगा. वाट पाहत पाहत म्हातारी झाली. रमेश महाराज म्हातारी झाली. आयुष्य निघून गेलं, आयुष्य. ऐका ना, अंतकरणातला भाव स्वच्छ होता, भक्ती निर्मळ होती. जगाच्या मालकाला यावं लागलं. देव आला. भाव सर्वांना माहिती आहे. ज्या वेळेस रामप्रभू शबरीच्या कुटीत आले, शबरीनं बसायला आसन टाकलं. रामप्रभू एका आसनावर बसले, लक्ष्मणजी एका आसनावर बसले. शबरीनं देवाला खाण्यासाठी काय दिलं होतं? बोरं. कशी होती? उष्टी. 2 द्रोण हातामध्ये दिले. 1 द्रोण रामाच्या हातात आहे, 1 द्रोण लक्ष्मणाच्या हातात आहे. चला इकडे लक्ष द्या. रामप्रभूने ते द्रोण पाहिलं.
लक्ष्मणानं ते द्रोण पाहिलं. लक्ष्मणानं विचार केला, म्हणे एखादं बोर जर कुरतडलेलं असतं तर आपण समजलं असतं एखाद्या पक्षानं खाल्ले, पण सगळीच बोरं कुरतडलेली आहेत. विचारलं म्हणे का हो, ही बोरं कोणी खाल्ली? शबरीनं सांगितलं मी खाल्ली, मी. म्हणे कसं काय? झाडाचं बोर तोडायचे, खाऊन बघायचे, गोड असेल द्रोणात टाकायचे, आंबट असेल फेकून द्यायचे. लक्ष्मणानं हे पाहिलं, ऐकलं आणि शबरीच्या तोंडाकडे पाहिलं. कार्तिक महाराज, त्या काळात कोलगेट नव्हतं, ब्रश नाही, ब्रश नाही. दात किती स्वच्छ असतील शबरीचे, तुम्ही पाहिले होते का बाबा? बोलू नका, लक्ष द्या. लक्ष्मण रामायणातलं अहंकाराचं प्रतीक आहे बाबा. रामायणामध्ये लक्ष्मण हे अहंकाराचं प्रतीक सांगितलं. लक्ष्मणानं ती बोरं पाहिली, लक्ष्मणाला किळस आली, पण उलट रामप्रभूनं ते बोरं पाहिले, डोळ्यात पाणी आलं. काय कारण? ऐका महिमा वडीची, बोरे खाय भिल्लनीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. आवडतयाची मोठी देवा, आवडतयाची मोठी देवा, आवडतयाची मोठी देवा, आवडतयाची मोठी देवा. उचितते फळे खाया भिल्लनीची, उचितते फळे खाया भिल्लनीची, उचितते फळे वाजवा टाळी. उचिष्ट ते फळे खाय भिल्लनीची, आवडी तयाची मोठी देवा. चला, रामप्रभूनं बोरं खाल्ले, लक्ष्मणानं खाल्ले का? नाही. लक्ष्मणानं काय केलं माहितीये? असा द्रोण हातात घेतला, पाठीमाग फेकला. चला, मी का सांगतोय? राम नावाची ताकद. का ज्ञानोबा राम नाव साजरं म्हणतात? लक्ष देऊ नाही का? आता इथं थोडा दृष्टांत सोडा, पुढं चला. ज्या वेळेस लक्ष्मणाला शक्ती लागली, शक्ती लागल्याच्या नंतर हनुमंतराय जातात, द्रोणागिरी घेऊन येतात, संजीवनी काढली जाते, ती संजीवनी लक्ष्मणाला पाजली जाते, लक्ष्मणजी उठतात. बरोबर आहे? ज्यावेळेस लक्ष्मणजी उठले, राम नावाची ताकद सांगतो ऐका. लक्ष्मणजी उठले, रामप्रभूनं आपल्या भावाकडे पाहिलं. ज्यावेळेस रामप्रभूनं पाहिलं, लक्ष्मण उठल्याबरोबर रामप्रभू धावतच गेले आणि आपल्या भावाला कडकडून मिठी मारली. जगाचा मालक, वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही त्याला राम म्हणतात. अखंड पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे, शेषाचा अवतार, त्याला लक्ष्मण म्हणतात. ज्या वेळेस लक्ष्मण उठले, रामप्रभू धावत गेले, रामाच्या डोळ्यात अश्रू होते, धावत गेले ना आपल्या भावाला मिठी मारली. रडत होते. लक्ष्मणानं विचारलं, दादा मी उठलोय रे, का रडतोयस? रामप्रभू बोलले, लक्ष्मणा तुला माहिती का रे तू कुणामुळे उठलास? तुला माहिती आहे तू कुणामुळे जिवंत आहे? लक्ष्मण म्हटला, हो दादा. म्हणे कुणामुळे? म्हणे हनुमंतरायामुळे. कारण हनुमंतरायाने जर द्रोणागिरी आणला नसता तर तो उठला. ज्यावेळेस हा भाव रामानं ऐकला, लक्ष्मणानं ऐकला, त्यावेळेस रामप्रभू म्हटले, लक्ष्मणा हनुमंताचे उपकार तुझ्यावर नक्कीच आहेत रे, पण हनुमंतरायापेक्षा सुद्धा एका स्त्रीचे तुझ्यावर उपकार आहेत. राम नावाची ताकद सांगतो ऐका. म्हणे कोण्या स्त्रीचे? आठव, सीतेचा शोध घेत निघालो, येत असताना एका भिल्ल म्हातारीच्या कुटीत गेलो. म्हणे हो दादा. काय नाव होतं तिचं? म्हणे शबरी. आश्रमात गेल्याच्या नंतर तिनं आपल्याला खाण्यासाठी बोरं दिली होती. म्हणे हो दादा. लक्ष्मणा तू ती बोरं खाल्ली नव्हती रे? म्हणे हो दादा नव्हती खाल्ली, द्रोण पाठीमागं फेकला होता. हे सांगत असताना लक्ष्मणानं बोलायला सुरुवात केली. म्हणे दादा, माझ्या जिवंत असण्याचा, त्या शबरीचा, त्या द्रोणाचा आणि त्या बोराचा इथं काय संबंध आहे? रामप्रभूनं सांगितलं, लक्ष्मणा नीट ऐक, आज जो तू जिवंत आहे तो फक्त आणि फक्त त्या शबरीमुळे जिवंत आहे. म्हणे का दादा? लक्ष देऊन ऐका, रामप्रभूनं सांगितलेलं वाक्य आहे. रामप्रभू म्हटले, लक्ष्मणा आज जो तू जिवंत आहे तो फक्त आणि त्या फक्त शबरीमुळे आहे. म्हणे का? ऐक, हातामध्ये द्रोण दिला, द्रोण पाठीमागं फेकलास, त्या द्रोणाचा द्रोणागिरी झाला आणि त्यामध्ये जी बोरं होती त्याची संजीवनी झाली आणि त्याच्या बळ्यावर आज तू जिवंत आहे.
तुलसीदासांनी याचं वर्णन केलं रामायणामध्ये. मला सांगायचा भाव एवढाच आहे, माझा दृष्टांत संपला. शेषाचा अवतार आहे कोण? लक्ष्मण. बोला पटपट. कोण? लक्ष्मण. सोप्या भाषेत लक्ष्मण देव आहे. कोण आहे? देव आहे. देवाला जिवंत करण्याचं सामर्थ्य कोणाच्या बोरामध्ये आहे? शबरी. बोला. शबरीच्या. शबरी एक सामान्य स्त्री होती, सामान्य. तिच्या बोरात एवढी ताकद कशामुळे आली हो? कशाचं भजन केलं तिने? राम नामाचा बोला बोला. कशाचं? जप. राम नावाचं. अरे राम नावाचं भजन केल्यानंतर जर देवाला जिवंत करण्याचं सामर्थ्य एका सामान्य स्त्रीच्या बोरात आहे, तर ज्ञानोबरायांनी का राम नाव साजरो म्हणून? राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी, अरे हो राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साथी, राम कृष्ण लागली 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 सवय लागली. हा सवय सवय. लय हळूहळू वाजवायची. जरा जोरात वाजव बरं एकदा. सवय तर लय घातक असते महाराज. कीर्तनाला येताना बी असे येतात बघा ना, सगळ्याच्या अंगावर पांघरून येत. माणसं बी तसेच आहेत. महेशदाजी हे घरूनच येताना असा विचार, हो गार आम्हाला बी लागेल, आम्ही माणसंच आहेत. आता तुमच्या अंगावर आहे काय? आतून घातले का ते? फुल तयारीनं आले त्या. आम्हाला गार लागेल. घरून माणसं येताना अशी तयारीने येतात महेशदाजी, अशी तयारीने येतात. असं पॅक असते सगळं. ते आधी ठरवून येते तर कीर्तन कुठूनच माझ्यात घुसलं नाही पाहिजे, कुठूनच गेलं नाही पाहिजे. सगळं पॅक आहे की नाही? पॅक पॅक पॅक. बघा ती लेकर कशी बसली. दाजी मांडी घाला म्हणायच्या आधी घातली. आपलं वजनच तसे. सवय अशी सवय पाहिजे माणसाला. काहीतरी काहीला सवय असते मधात मधात बोलायची. ऐका ऐका, हे टाळी वाजवणं हे का वाजवायची तुम्हाला माहिती आहे का? उगं काही काम नाही, आम्ही तुम्हाला सांगायचं तुम्ही करायचं म्हणून नाही. याच्या पाठीमागे सुद्धा फायदा आहे. कुठलीच गोष्ट बिना फायद्याची नाही. टाळी वाजवण्या पाठीमागे सुद्धा शास्त्र आहे. सांगा बरं, महिला मंडळ इथं बसलेल्या कोणाकोणाला श्रीमंत व्हायचे? कसं बघतात बघा ना. कोणालाच नाही वाच. गळ्यात घातलेलं, कानात घातलेलं, नाकात घातलेलं द्या मला, मी घेऊन जातो, मला व्हायचं. चला इथं बसलेले कोणाकोणाला जास्त दिवस जगायचे?
सगळ्याला हे खरं बोलले. कोणाला मरू वाटतंय का? मरू वाटतंय का? मेल्याशिवाय राहते का? कसं मेल्याशिवाय राहते का? प्रत्येकाला भीती कशाची? बोला कशाची? मरणाची. पोरो उंदराला भीती कशाची रे? जोरात सांगा. उंदराला भीती मांजरीची. मांजरीला भीती रेंज मध्ये राहा, रेंज मध्ये राहा. उंदराला भीती मांजरीची. मांजरीला भीती कुत्र्याची. कुत्र्याला भीती असं. वाघाला भीती बघू वाघाचा बी शिकार करणार असते का? ते गाणं आलं तर मागं कोणतं? एका वाघाची शिकार एका. हा ते जरा उलट झालं नाही का? आणि चला इकडे इकडे. प्रत्येकाला भीती कशाची ना कशाची. प्रत्येकाला भीती. पोरो लास्ट चान्स पटपट सांगायचं. जेवण केले ना तुम्ही? बेड साधन. हा उंदराला भीती जोरात सांगा. उंदराला भीती मांजरीची. मांजरीला भीती कुत्र्याला भीती नवऱ्याला भीती. मला एवढंच पाहिजे होतं त्याच्यामुळे फिरवून आलो मी, बाकी काय नाही. असा कोणता प्राणी आहे सांगा बरं जो बायकोला घाबरत नाही? माया सगट काय दाजी कसं आहे? नवीन नवरदेव आमचा. प्रत्येकाला भीती प्रत्येकाला. मी काय सांगतोय? मरणाची. चला मरा वाटतं कोणाला? नाही. फ्रेश झाले ना सगळे? फ्रेश झाले. मरा वाटतं कोणाला? नाही. श्रीमंत व्हावं प्रत्येकाला वाटतं. इकडे लक्ष द्या. शास्त्राला धरून सांगतो. आपल्या हातावर एक धनरेषा असते. महेशदाची कंटेन घ्या. आपल्या हातावर एक धनरेषा असते. हा आपल्या हातावर एक आयुष्याची रेष असते. एक आयुष्याची रेषा एक धनरेषा आहे. ही रेषा कोणाची कुठं कापायची आणि कोणाची किती वाढवायची कोणाच्या हातात आहे? बोला पटकन. कोणाच्या? एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या. अरे कोणाला किती दिवस जिवंत ठेवायचं हे देवाच्या हातात आहे. कोणाला किती पैसा द्यायचा हे देवाच्या हातात आहे. आपल्या हातावर धनरेषा आहे. आपल्या हातावर आपल्या आयुष्याची रेष आहे. ही रेषा कुठं कापायची आणि कोणाची किती वाढवायची हे जगाच्या मालकाच्या हातात आहे. म्हणून त्याच्या कथा कीर्तनात टाळी वाजवा. वाजवा टाळी. तरी जमली तशी नाही, पाहिजे तशी नाही. एकदा जोरदार अशी कडकड कडकड वाजवा बरं. पहिले किती बैमान लोक आहेत. रमेश महाराज पैशाचं सांगितलं कशी वाजली बघा ना मनातून. आधी वाजीने गेले. चला मी काय सांगत होतो लक्ष द्या. राम नावाची ताकद सांगितली. म्हणजे का राम नाव साजरं आहे? कृष्ण नाम हे दोन्ही साजेरी. राम नाव साजरं का? राम नाव साजरं. राम नावाचं भजन करणारी एक सामान्य स्त्री देवाला जिवंत करण्याचं सामर्थ्य ठेवते. एवढी ताकद राम नावाची. का राम नाव साजरं? दृष्टांत नंबर 2 लक्ष देऊन ऐका. रामायणातला प्रसंग सांगतो. इंद्रजिताचं आणि लक्ष्मणाचं युद्ध झालं. युद्धामध्ये इंद्रजित मरण पावला. कोण जांभळ दिली? काय धंदे झाले होता? जेवायला काय होतो आज? जास्त आणलं जरा बेसन भाकरी जास्त. चला मी काय सांगतोय राम नाव ऐका ऐका. इंद्रजिताचं लक्ष्मणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये लक्ष्मणानं बाण मारला. इंद्रजिताचं मस्तक धडा वेगळं झालं आणि ते मस्तक जाऊन पडलं त्याच्या बायकोच्या मांडीवर. राम नावाची ताकद ऐका. काय नाव होतं त्याच्या बायकोचं? इंद्रजिताची पत्नी सुलोचना. वा. सुलोचनेच्या मांडीवर जाऊन पडलं. मस्तक पाहिलं त्या माऊलीनं आणि त्या मस्तकाला बोलू लागली. कशाला? मस्तकाला. कोणी मारलं तुम्हाला? इंद्रजितानं सांगितलं सुलोचने कोणी मारलं काय विचारते? मला तुझ्या बापानं मारलंय. सुलोचना म्हणे माझ्या वडिलांना. म्हणे हो. कस काय? सुलोचना ही शेषाची मुलगी आणि शेषाचा अवतार म्हणजे लक्ष्मण. नात्यानं कोण झाली? बापले. तुझ्या बापानं मारलंय म्हणे. आता ती पतिव्रता होती महाराज. सामर्थ्य होतं तिचं. ती काय आता सारखी होती काय? पतिव्रता होती ती. मस्तक हातात घेतला आपल्या मालकाचं. निघाली रणांगणावर. ऐका राम नावाची ताकद. रणांगणावरती गेली. लक्ष्मणानं पाहिलं कोणीतरी स्त्री हातामध्ये मस्तक घेतलंय रणांगणावरती येते. जवळ जवळ आली. लक्ष्मण जवळ गेला. म्हणे कोण आहेस तू? म्हणे सुलोचना. हे कोण आहे? माझा नवरा आहे.
तुमची मुलगी आहे म्हणे बाबा, तुमची मुलगी. लक्ष्मणाच्या लक्षात आलं ही पोरगी आपली आहे. हा कोण आहे म्हणे तुझा? म्हणे माझा नवरा आहे. म्हणजे सासऱ्यानं जावयाला मारलं होतं, बरोबर आहे का? रामायणातले सूत्र पाहायचे झाले तर लयच किचकट आहेत महाराज. जाऊ दे, मी तिकडे जातच नाही आता. हेच बरं आहे आपलं. हां, ज्या वेळेस लक्ष्मणानं सुलोचनेकडे पाहिलं, मस्तक हातात होतं. लक्ष्मणानं विचारलं, सुलोचने हा तुझा पती आहे? म्हणे हो बाबा, हा माझा पती आहे. लक्ष्मणाच्या चूक लक्षात आली. म्हणे आपण आपली पोरगी विधवा केली. कोण्या बापाला वाटतं सांगा बरं आपली पोरगी मार, आपल्या पोरीचा नवरा मारा? वाटतं? अजिबात नाही. कोणत्या बापाला वाटतं आपण आपल्या स्वतः हातानं पोरीच्या कपाळाचं कुंकू पुसाव? अरे तळ हाताच्या फोडासारखं जपून जिला लहानाचं मोठं करतो त्याला बाप म्हणतात. स्वतःच्या पोटाची खळगी न भरता लेकरांसाठी राबराब राबतो त्याला बाप म्हणतात. दिवस रात्र काबाड कष्ट करून लक्ष देऊन ऐका. आपल्याला जर कुठं सलूनला जायचं असेल तर 1000, 50, 500 रुपये सहज काढून देतो. पण स्वतः दाढी करायची असेल तर साबणानं, अंगाला लावायच्या साबणानं, कपडे धुवायच्या साबणानं दाढी करतो त्याला बाप म्हणतात. बाप कशाला म्हणतात सांगू का? प्रत्येक जण आई 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 बोलताना 1 मिनिट घेतो महाराज. बाप, प्रत्येक जण आई सांगतो. बाप कोणाला म्हणतात ऐका. कौशल्या मातेचं, सुमित्रा मातेचं कौतुक केलं पाहिजे. कौशल्या मातेचं, सुमित्रा मातेचं, कैकेयी मातेचं कौतुक अवश्य केलं पाहिजे. त्यांचं रामावर प्रेम होतं. पण ऐका बाप, राम वनवासाला गेल्याच्या नंतर राम 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 म्हणत ज्यानं प्राण सोडला त्या दशरथाला विसरता कामा नये. अजून सांगू का? यशोदा मातेचं, देवकी मातेचं कौतुक अवश्य केलं पाहिजे. पण मध्यरात्री 12 वाजता यमुनेला पूर आलेला असताना भगवान कृष्ण कन्हैयाला टोपलीत टाकलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता यमुना मैयेच्या पाण्यातून या काठावरून त्या काठावर भगवान कृष्ण कन्हैयाला सुखरूप नेणारा तो वसुदेव विसरता कामा नये. आपुली कुर्बानी वाढवणीया, हो आपुली कुर्बानी वाढवणीया, आपुली कुर्बानी वाढवणीया. बाप तरी जोडले कुळाचे ओढी, आपुली कुर्बानी वाढवणी, आपुली कुर्बानी वाढवणी. बाप तरी जोडले बाप करी जोडी लेकराची ओढी, आपुली कुरवंडी वाळून या. बाप 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 कुणाला म्हणतात? मला सांगायचं हे होतं, लक्ष्मणानं आपल्या जावयाला मारलं. सुलोचनेला विचारलं म्हणे हा माझा पती होता, तुम्ही तुमच्या पोटच्या पुरीच्या कपाळाचं कुंकू पुसलं. लक्ष्मण म्हटला मग काय म्हणणं आहे तुझं? काहीच म्हणणं नाही म्हणे, मला माझा नवरा जिवंत पाहिजे. कोण म्हणताय? लक्ष देऊ नये का? कोण म्हणताय? सुलोचना. कोणाला? पक्वाद्याला नाही, कोणाला? हा, कोणाला? लक्ष्मणाला. माझा पती मला जिवंत पाहिजे. आता तो बाप होता, मी आताच सांगितलं. कोणत्या बापाला वाटतं पोरगी विधवा व्हावी? लक्ष्मणजी रामजीकडे गेले. रामप्रभूला सांगितलं, राम दादा आपल्याकडून फार मोठी चूक झाली. म्हणे काय झालं? म्हणे आपण आपल्या पोरीच्या कपाळाचं कुंकू पुसलं, आपण आपला जावई मारला. बरं, काय म्हणणं आहे तिचं? काय नाही, ती म्हणते मला माझा नवरा जिवंत पाहिजे. काय करावं लागेल? म्हणे करावं लागेल. कोणाला? इंद्रजिताला जिवंत करावं लागेल म्हणे. 18 पद्म वानर बसले, सर्वजण त्या ठिकाणी होते. नळनीळ, जामवंत, सुग्रीव, वैद्य, रामप्रभू, लक्ष्मणजी. सुलोचना तिथं आली. इंद्रजिताचं ते पार्थिव आणलं, मस्तक तिथं ठेवलं आणि चालू झाली तयारी उठवायची. कोणाला? इंद्रजिताला. राम नावाची ताकद सांगतो ऐका. तयारी चालू झाली. एवढ्यामध्ये आमच्या हनुमंतराय तिथं आले. हनुमंतरायनं पाहिलं, म्हणे काय चाललंय? म्हणे काय नाही, इंद्रजिताला उठवण्याची तयारी चालली. हनुमंतरायाने विचार केला, या बाबाला एकदा मारण्यासाठी किती दिवस उपाशी राहावं लागलं? 14 वर्ष. बॉम्बला किती दिवस? 14 वर्ष. आता पुन्हा 14 वर्ष कोण उपाशी राहणार आहे? तेच करायचं का पुन्हा पुन्हा? तेवढंच काम आहे का आपल्याला? एकदा मारण्यासाठी, याला एकदा मारण्यासाठी 14 वर्ष उपाशी राहिले लक्ष्मण. इंद्रजिताला एकदा मारायला. हनुमंतरायाने विचार केलं, हा जर बाबा आता उठला, एकही जण राहत नाही म्हणे, सुपडा साप सगळ्याचा. मग हनुमंतराय बुद्धिमत्ता मोरिष्ठ महाराज लगेच उडाण केलं आणि वाल्मिक ऋषीच्या आश्रमात आले. लक्ष देऊ नये का बरं का? मुद्दा 5G आहे जरा. राम नावाची ताकद. वाल्मिक ऋषीच्या आश्रमात आले. वाल्मिक ऋषीने हनुमंतरायला पहिले म्हणले तिकडे युद्ध चाललंय, तुम्ही इकडे काय करले? म्हणे कामानिमित्त आलो.
चांगले लोक विनाकारण फिरत नाही. अलग लक्षात तुमच्या. हां, जे हुशार लोक असतात ना ते बिनकामी कुठंच जात नाहीत. कार्तिक महाराज एक एक मिनिट त्याचा महत्वाचा असतो. हनुमंतराव वाल्मिकी ऋषी आश्रमात गेले, म्हणे काही नाही कामानिमित्त आलो. म्हणे काय काम आहे? म्हणे तुम्ही जो रामायण नावाचा ग्रंथ लिहिलाय तो ग्रंथ मला पाहिजे. किती वेळ? म्हणे 1 तास. 1 तास नाही 10च मिनिटं म्हणले. 10च मिनिटं फक्त. घेतला ग्रंथ, आले ज्या ठिकाणी युद्ध चालू होतं, ज्या ठिकाणी इंद्रजिताचं पार्थिव ठेवलं तिथं आले. तो ग्रंथ ठेवला, रामप्रभूच्या समोर गेले. लक्ष देऊन ऐका. रामप्रभू हनुमंतरायाकडे पाहतात. हनुमंताला म्हणतात, हनुमंता काय प्रकार आहे, काय चाललंय? हनुमंतराय रामाच्या जवळ गेले. म्हणले प्रभू थोडं बोलायचंय. म्हणे बोल ना, काय म्हणतो? नाही 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 थोडं महत्वाचं बोलायचंय. म्हणे बोल. हनुमंतरायचं रामाचं बोल ना. हनुमंतराय रामाला म्हणले प्रभू मी असं ऐकलंय तुम्ही एक पत्नी एक वचनी एक बाणी आहात. रामप्रभू म्हटले हो खरंय. म्हणे तुम्ही जर एखाद्याला वचन दिलं तर ते वचन मोडत नाही. म्हणे खरंय, रघुकुलाची रीत आहे. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए परवचन न जाए. म्हणले एकदा जर रघुकुलातल्या एखाद्या माणसानं वचन दिलं तर प्राण गेला तरी चालेल पण वचन मोडत नाही. म्हणे खरंय. म्हणले खरंय, वचन दिलेलं मोडत नाहीत. म्हणे मोडत नाहीत. हनुमंतरायानं रामायण काढलं. लक्ष द्या बरं का. रामायणातलं त्या नंबरचं पेज काढलं. वाल्मिकी ऋषीनं ज्या ओवीमध्ये लिहिलं होतं की इंद्रजित लक्ष्मणाच्या हातून मरण. कळतंय का बघा. कोणती ओवी काढली? ज्या ओवीमध्ये वाल्मिकी ऋषीनं लिहिलं होतं की इंद्रजित लक्ष्मणाच्या हातून मरण. दाखिलं रामप्रभूला. म्हणे हे बघा काय. म्हणे हो खरे, इंद्रजित लक्ष्मणाच्या हातून मरण. हनुमंतरायानं रामाकडे रामायण दिलं. म्हणे आता या रामायणात मला ती ओवी दाखवा ज्या ओवीमध्ये वाल्मिकी ऋषीनं असं लिहिले की इंद्रजित मेल्याच्या नंतर पुन्हा जिवंत होईल. होती का? होती का? रामप्रभूनं अख्खं रामायण पाहिलं. अख्खं सापडलं का दीपक दादा? सापडलं का? कुठून सापडलं? लिहिलंच नव्हतं ना. नव्हतं त्याच्यामध्ये. रामप्रभू म्हणले नेमकं तुला म्हणायचंय काय? म्हणे तुम्ही उठू शकत नाही इंद्रजिताला. कोण म्हणताय? हनुमंतराय. रामाला म्हणले तुम्ही इंद्रजिताला उठू शकत नाही. म्हणे का नाही उठू शकत? मी देव आहे. रामप्रभू म्हणले मी देव आहे, का नाही उठू शकत? वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही त्याला राम म्हणतात. मी राम आहे म्हणे, मी देव आहे, मी काही करू शकतो. हनुमंतराय म्हटले वचन आठवा. म्हणले वचन काय? वचन दिलं होतं वाल्याला. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन, बोलिला वाल्मिक तैसेची करीन. वर कोणी दाविना नामा म्हणे, वर कोणी दाविना नामा म्हणे. आठवा म्हणले वचन. म्हणे काय? बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दाविना नामा म्हणे. म्हणे वाल्मिक ऋषीला तुम्ही वचन दिलंय तू जसं लिहिशील तसं मी वागल. बरं वचन कधी दिलं? राम जन्माला याच्या आधी कितीतरी वर्ष अगोदर. म्हटले जर तुम्ही वाल्याला वचन दिले तर तुम्ही उठू शकत नाही. चला माझा दृष्टांत संपला. राम कोणे? गेलं बोंबलत. राम कोणे? देव आहे. राम कोणे? देव आहे. लक्ष्मण कोणे? देव आहे. त्याच्या जर मनात आलं तर ते काय करू शकत नाहीत. आता इथून मला कथेला जाऊ द्यायचं का नाही? कोणाच्या हातात आहे? असं जाणार आहे मी, काय काळजी, एवढ्या लवकर जात नाही मी वरी. हा म्हणे इथं बसलेला माणूस घरापर्यंत जाऊ द्यायचा का नाही? कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. तो काहीही करू शकतो. पण जगावर ज्याची सत्ता आहे तो राम, अखंड पृथ्वी ज्याच्या मस्तकावर आहे तो शेष. त्यांना सुद्धा इंद्रजिताला उठवता आलं नाही. कोणामुळं? वाल्यामुळं. ऐका ऐका, वाल्यामुळं. त्या वाल्यानं असं काय केलं होतं की जगाच्या मालकाला त्याच्या वचनात गुंतावं लागलं. काय केलं होतं? राम नावाचं भजन. काय केलं होतं? अरे राम 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 म्हणता येत नव्हतं. मरा 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 म्हणता म्हणता उलटे अक्षर जपत जपत राम 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 भजन केलं. ताकद एवढी आली. जगाच्या मालकानं वचन दिलं वाल्या मी जन्माला येणे अगोदर माझं चरित्र लिही तसं मी वागल. अरे जगाच्या मालकाला सुद्धा स्वतःची इच्छा पूर्ण करता आली नाही त्या वाल्यामुळं. त्या वाल्यानं काय केलं तर राम नावाचं भजन. अरे राम नावाचं भजन केल्याच्या नंतर जर देवाला माघार घ्यावी लागते एका भक्तासाठी, एवढी ताकद राम नावाची आहे. मग का ज्ञानोबारायांनी म्हणून आहे रामकृष्ण नामे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे. दया मंदिरी स्मरा
वाजवा टाळी. म्हणजे रामकृष्ण नाम आहे. राम 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 2 उदाहरणं सांगितले. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं राहिले. मला जाऊ दे ना घरी. 10:30 12 नाही 10:30 वाजले. आता कसं करायचं सांगा पडतं. घ्यायचं जे इटल असे पाहिले जस काय पाकिस्तानातून धरून आणले. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. त्यात काय एवढं जास्त नाही. 5 मिनिटं घेतो. टाळी वाजून भजन करा विठाला. राम नावाची ताकद म्हणले, कृष्ण नावाची म्हणले पुढच्या वर्षी बघू. कृष्ण नाव सांगितलं, लक्ष देऊन ऐका. म्हणले राम नाव एका तराजूमध्ये ठेवा आणि बाजूच्या तराजूमध्ये कृष्ण नाव ठेवा. दोन्ही पारडे सारखी. जेवढी ताकद राम नावाची तेवढीच ताकद कृष्ण नावाची. किती सुंदर नाव आहे. एका कवीनं किती सुंदर वर्णन केलं बघा. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो यारा, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. 2 नावं साजरी सांगितली. चला ही 2 नावं साजरी आहेत. काय करायची तर हृदय मंदिरी स्मराकारी. तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ही नावं स्मरायची. का मरायची त्याचं कारण आहे. या संसार सागरातून आपल्याला जर सुटायचं असेल तर आपल्याशिवाय दुसरं कोणी सोडू शकत नाही. आपुली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवा, आपुली आपण करा सोडवा. या संसार सागरातून जर सुटायचं असेल तर आपल्याला आपल्याशिवाय दुसरं कोणी सोडू शकत नाही. म्हणले माझी बायको आहे, माझे मुलं आहेत, माझे आई वडील आहेत, माझा मित्र आमदार आहे, माझा मुख्यमंत्र्यासोबत लगाय, पंतप्रधान माझ्या ओळखीचा आहे, राष्ट्रपती सोबत माझी उठक बैठक आहे. किती जरी मोठे असले तरी ज्या दिवशी मरण येतं त्या दिवशी काही चालत बोला चालत नाही. परिवारातले लोक हे नाते कसे आहेत. एकच भाष्य सांगतो आणि थांबतो. लक्ष देऊन ऐका. म्हणजे परिवारातले लोक कसे आहेत. किती जरी प्रेम करणारे असले तरी कुठपर्यंत आहेत. लक्ष देऊन ऐका. साथी हे मित्र गंध के जलबिंदू पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक. अर्धांगिनी म्हणजे बायको. माणूस मेल्याच्या नंतर बायको कुठपर्यंत आहे. मेल्याच्या नंतर कुठपर्यंत ग्रहदारापर्यंत म्हणजे चौकटीपर्यंत. काही काही भागात स्मशानभूमीपर्यंत आहेत, काही काही भागामध्ये फक्त बायको चौकटीपर्यंत आहे. सोबत येते का. अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक. अर्धांगिनी. अर्धांगिनी कोणाला म्हणतात पोरो. तुलाच माहिती हो. बायकोला लग्न करायचं का नाही. लाज आल्या म्हणजे करायचं. मामाला पोरगी ऐकते. मामाला असली तर बरं आहे भाऊ, नाही तर काही खरं नाही सध्या. आहे का नाही तर बघूच घ्यायचं काम आहे. मामाच राहिले का अजून. जमला आता. अर्धांगिनी कोणाला म्हणतात. बायकोला. मला अजून गणित कळालं नाही होते. बायकोला अर्धांगिनी का म्हणतात माहिती आहे तुम्हाला. फुलांगिनी काऊन म्हणत नाही. अर्धांगिनीच काऊन म्हणतात कार्तिक महाराज. मी माझ्या पद्धतीनं उत्तर सांगतो. मी माझ्या मनचं आहे बरं काही ग्रंथात नाही कोण्या. मी माझ्या पद्धतीनं त्याचा तर्क असा लावला. जिच्या सोबत लग्न केल्याच्या नंतर माणसाचा अर्ध अंग राहत नाही तिला अर्धांगिनी. कसं आहे कभी हसबी लिया करो. अर्धांगिनी कोणाला म्हणतात. पत्नीला. का ऐका.
तिला अर्धांगिनी म्हणण्याच्या शास्त्रामध्ये वेगळे कारण आहे. चला माझ्याकडे तो वेळ नाही. अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे स्मशान तक. परिवारातले लोक कुठपर्यंत आहेत? स्मशान भूमीपर्यंत. और बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदाग तक. स्वतःच पोरग काय करतं? अग्निदाग. हे सोबत येणार आहेत का? कोणी सोबत येणार आहे? नाही. सोबत कोण येणार आहे? आपल्याला जर या भवसागरातून तरुण जायचं असेल तर फक्त 2 नावाचा आश्रय. म्हटले काय केलं पाहिजे? इससे तू आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा. चला अभंगामध्ये रामा रामा बोल रे, कृष्ण कृष्ण बोल, राम कृष्ण बोल रे, राम कृष्ण बोल, राम कृष्ण नावे. काय म्हटले? हेच 2 नाव सोबत आहेत म्हणून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई, विडोबार कुमाई. वर्णली कवरला हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, भगवान की जय. विडोबार कुमाई, विडोबार रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी, आपुले आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. चला आपली वेळ संपलेली आहे. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. 2 तास असं त्याला कीर्तन म्हणतात, 3 तास असतो त्याला पिक्चर म्हणतात, रातभर असतो त्याला कोण म्हणलं तमाशा? हां जागर म्हणा, जागर. हां रातभर असतो त्याला जागर. प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. 2 तासाचं चिंतन. आता माझा वेळ संपला, 10:30 5 मिनिटं वर झालेत. अभंग ज्ञानोबरायांचा आहे. रामकृष्ण नावाची ताकद सांगितली. ज्ञानोबराय सांगतात बाबा ही 2 नावं साजरी आहेत. संसार बंधनातून जर सुटायचं असेल तर 2 नावाचा सहारा घ्यायचा. ज्ञानोबरायांनी शेवटच्या चरणात सांगितलं बाबा जर साधक विचारतो म्हणे तुम्ही हा अनुभव घेतला का? ज्ञानोबराय सांगतात भाऊ मी स्वतः माझ्या ध्यानामध्ये रामकृष्ण नावाची माळा जपली. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराय. अभंगाचा सरळ सोपा भाव तुमच्यासमोर ठेवला. चला अभंगाचा भाव असाच असेल असं मी सांगणार नाही आणि असा नसेल असंही सांगणार नाही. अभंगाचा भावार्थ असाच असेल, तुम्हाला पटावाच असं मी म्हणणार नाही आणि कोणालाच पटू नये एवढा बेकार मी काही सांगितलं नाही. नाही चांगलं सांगितलेलं आहे. असो आजच्या कीर्तन सेवेसाठी जे उपस्थित आहेत ही सर्व भजनी मंडळी एकदा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा आणि विशेष टाळी वाजवा या लेकरांसाठी. वाजवा एकदा जोरदार. वा वा. गावात एवढीच लेकर आहेत का? बाकीच्या ऊसतोडीला गेले का? आहे तो होय तिकडं मम्मी पशी बसलाय 5-6. खरं सांगू महाराज आज खरी परमार्थाला गरज या तरुणांची. मग गावामध्ये कीर्तनाला येऊन बसणं फार महत्त्वाचं आहे. आता काही जण बसलेत पण काही वाट्यावर बसतं पायी वेळ लांबून मोबाईल हातात घेऊन बसलेत. त्याला वाटलं बघावं कसं आहे आकार चांगला असलं तर ठीक आहे, नाही तर आपलं तिकडच्या तिकडे कटता येते. कीर्तनात बसल्यावर पण मोबाईल पाहतात महाराज. मोबाईल शिवाय माणसं आज कुठं बी जाताना मोबाईल संगच आहे. कुठं बी कुठं बी म्हणजे तुम्ही समजून घ्या आता. कुठं बी एवढं खालचं मी सांगत नाही आता. कुठं बी मोबाईल संगच आहे महाराज. 24 तास हातात मोबाईल. पागल झाली लोक पागल मोबाईलनं. मी नेहमी सांगत असतो मोबाईलला माणसं किती येडे झाले उगा जाता सांगून देतो आता. विनोदाची कथा गोडवा 2 तास अभंगावर बोललो. कोणी हसलं नाही. असे पोलडे होते जसं काय धरू ना. आता 5 मिनिटात कसे खोलले. आपल्याकडे सगळं मटेरियल आहे हो. पण ते कसं आहे ते आकार बघून पेरावं लागते. लय पेरणी फट्टे पडल्यावर परवडत नाही. भाव सांगितला महाराज. ज्ञानोबराय म्हणतात बाबा माझ्या ध्यानामध्ये मी रामकृष्ण नावाची माळा जपली. स्वतः अगोदर मी अनुकरण केलं. जसं की महाराजांनी सांगितलं तू का म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आले अंगे. अनुभव आले अंगा ते या जगा देत सो ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ऐका रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरे स्मराकारी आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्तीराया आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आमचे गणेशराव आहेत त्यांचा सर्व परिवार आहे त्यांचे पुनश्च एकदा या व्यासपीठावरून खूप खूप आभार धन्यवाद आज ज्यांची उपस्थिती आमचे महेश दादा असतील आमचे कार्तिक दादा असतील आमचे सुरेश महाराज असतील परिसरातील सर्व गुणीजन भजनी मंडळी असतील आणि विशेष टाळी वाजवा आमच्या या साऊंड सिस्टीमवाल्यासाठी एकदा जोरदार काय असतं जे माणूस लय जवळचं असतं त्याला शेवटी हे करावं लागतं है की नाही हां ते आता आमचे चांगले संबंध आहेत रेणाखाळीचे आहेत ना गोड स्वभाव आहे महाराज त्यांचा एकदा अजून एकदा जोरदार तुमच्यासाठी 2दा टाळ्या वाजल्यात पुन्हा एकदा वाजू का अजून एकदा जोरदार 3दा टाळ्या वाजल्या 3दा एका गावात मी असंच एका सिस्टीमवाल्यासाठी 3-4दा टाळ्या वाजवायला लावल्या होत्या बरं का बाप्पा 4दा टाळ्या वाजल्या ते एवढं खुश झालं कीर्तन झाल्यावर माझ्याजवळ आलं 500 रुपये देऊन 500 रुपयाची नोट देऊन पाया पडलं माझ्या कमीत कमी 100 तरी उगाच चव घालू नका आता आहे का नाही ही जो ठॉम आहे थोडीफार हां 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 असो झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित आईवडिलांची सेवा करा नामस्मरण करा नामस्मरणाची फार मोठी ताकद आहे आजचा अभंगच मी नामपर निवडला होता रामकृष्ण नावाची ताकद सांगितली नामामध्ये जेवढी ताकद आहे ती कशामध्येच नाही म्हणून सर्वांनी नामस्मरण करावं एवढाच भाव ठेवतो थांबतो बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकडा शब्द आला असेल 2 हात 3रं मस्तक